नमस्कार मित्रांनो, मी सलमान पठाण math.0 चॅनलमधून. आज आपण डिफरन्शियल इक्वेशन्स हा टॉपिक मराठी आणि इंग्लिश एक्सप्लेनेशनसोबत बघणार आहोत. तर जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तर आजचा आपला टॉपिक आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन्स, जो डिफरन्शियल इक्वेशनचा एक पार्ट आहे. एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन स्टार्ट करण्याच्या आधी आपण काही टर्म्स बघणार आहोत ज्या एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन संबंधित आहेत. तर पहिली टर्म आहे सॉल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. आता हे सॉल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन नक्की काय असतं? तर सॉल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन हे रिलेशन असतं डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबलमधलं, आणि जे डिफरन्शियल इक्वेशनच्या कंडिशन्स सॅटिस्फाय करतं आणि त्यामध्ये डेरिव्हेटिव्हची टर्म नसते. मीन्स इट्स नॉट इन्व्हॉल्विंग डेरिव्हेटिव्ह इन इट. ओके. आता काही जणांना डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल पण माहीत नसतील. त्यासाठी आपण टू ॲक्सिस कोऑर्डिनेट सिस्टीम कन्सिडर करूया, ज्यामध्ये एक्स आणि वाय असतो. ह्या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये एक्स हा इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो आणि वाय हा डिपेंडंट व्हेरिएबल असतो. आणि यांचं मधलं जे रिलेशन असतं सॉल्युशनमध्ये त्याला आपण म्हणतो सॉल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. हे थोडक्यात लक्षात ठेवण्यासाठी आपण असा वापर करू शकतो. त्यानंतर सॉल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनचे दोन प्रकार आहेत. पहिला आहे जनरल सोल्युशन आणि दुसरा आहे पर्टिक्युलर सोल्युशन. आणि जनरल सोल्युशनला कंप्लीट सोल्युशन असं पण म्हणतात, आणि काही डेफिनेशन्ससुद्धा दिलेले आहेत. आपण त्या वाचून समजू शकतो. मी फक्त थोडक्यात सांगाल. जनरल सोल्युशन हे असं सोल्युशन असतं ज्यात नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट इज इक्वल्स टू ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन असतं. म्हणजे जेवढे कॉन्स्टंट असतात त्याची व्हॅल्यू ही ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन एवढीच असते. आता ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन काय असतं हे आपण मागच्या व्हिडिओत बघितलेलं आहे, म्हणून तुम्ही तो व्हिडिओ रेफर करू शकता. त्यानंतर पर्टिक्युलर सॉल्युशन थोडक्यात लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही असं गृहीत धरू शकता की पर्टिक्युलर सॉल्युशन हे असं सॉल्युशन असतं ज्यामध्ये आर्बिट्ररी पॅरामीटर्स ॲब्सेंट असतात, और दिस सॉल्युशन इज फ्री फ्रॉम आर्बिट्ररी पॅरामीटर्स, whereas जनरल सोल्युशन कंसिस्ट ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट विच इज इक्वल्स टू ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. म्हणजे जनरल सोल्युशनमध्ये जे कॉन्स्टंट असतात त्याची व्हॅल्यू ही ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन एवढी असते, आणि पर्टिक्युलर सॉल्युशनमध्ये कॉन्स्टंट ॲब्सेंट असतात. त्यानंतर वळूया आपल्या मेन टॉपिककडे, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. आता एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनची ही डेफिनेशन आहे: अ डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द फॉर्म m of x, y dx plus n of x, y dy is equals to 0 is said to be exact if its left hand member is the exact differential of some function u of x, y, that is du is equals to m dx plus n dy is equals to 0. Its solution therefore is u of x, y is equals to c. ही त्याची प्रॉपर डेफिनेशन आहे. ह्या डेफिनेशन वाचून नक्कीच समजणं अवघड आहे, पण आपण ही डेफिनेशन समजण्यासाठी एक्झाम्पल्स पाहूया आणि ह्या डेफिनेशनला समजून घेऊया. ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन आहे, सॉल्व y² e⁻² प्लस 4x³ इंटू dx प्लस 2xy e⁻² मायनस 3y² इंटू dy इज इक्वल्स टू 0. तर सर्वात पहिले आपण जे गिवन टर्म असते ती लिहित असतो. सो वी विल राईट वी हॅव, म्हणजे आपल्याला जे दिलेलं आहे ते लिहित असतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड करायचं आहे एम आणि एनची व्हॅल्यू. आता एम आणि एनची व्हॅल्यू कशी फाइंड करायची? ती व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला डेफिनेशनची मदत लागेल. डेफिनेशनमध्ये सिम्पली लक्षात ठेवण्यासाठी जी टर्म डी एक्सच्या जवळ आहे ती टर्म असेल एमची टर्म. ठीक आहे. आणि जी टर्म डी वायच्या जवळ आहे ती असेल एनची टर्म. हे तुम्हाला अगदी सोप्या भाषेत लक्षात ठेवण्यासाठी
तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की इथं m(x, y) का बरं दिलेलं आहे. तर जसं आपण सॉल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनमध्ये बघितलं की हे एक रिलेशन असतं डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबलमधले. सो इथं x हा इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि y हा डिपेंडंट व्हेरिएबल, त्याच्यामधलं रिलेशन दाखवण्यासाठी आपण हा इक्वेशन यूज करतो. आणि m(x, y) म्हणजे एमच्या ज्या टर्म असतील त्या x आणि yच्या फॉर्ममध्ये असतील. ठीक आहे. तर आपण इथं हेअर m इज इक्वल्स टू जी टर्म डी एक्सच्या जवळ आहे ती म्हणजे m आणि ती आहे x आणि yच्या टर्ममध्ये, हे बघून तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर जी टर्म yच्या जवळ आहे ती आहे nची टर्म, मग आपण n लिहिला. त्याच्यानंतर आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह बघणार आहोत. पार्शियल डेरिव्हेटिव्ह पण अगदी सोपं आहे. मी एक डेरिव्हेटिव्ह तुम्हाला सॉल्व करून दाखवेल, बाकीचे तुम्ही सॉल्व करा. हे अगदी सिंपल आहे, फक्त 12वीचा रेफरन्स घेतलेला आहे. सो आपण डॅबा m बाय डॅबा y बघणार आहोत. डॅबा m बाय डॅबा y इज इक्वल्स टू, इथं आपल्याला दिलं आहे y² e⁻xy². तर आपण इथं u.v रूल यूज करणार आहोत. u इज इक्वल्स टू y² घेऊया आणि v इज इक्वल्स टू e⁻xy². सो u ॲज इट इज, y² ॲज इट इज, देन डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻xy². सो e⁻xy² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ xy² विल बी 2xy. ठीक आहे. त्यानंतर प्लस v ॲज इट इज, दॅट इज e⁻xy² ॲज इट इज, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y² विल बी 2y, प्लस u.v संपलं. त्याच्यानंतर आपल्याला आहे 4x³. आता आपण डिफरन्शिएट करत आहोत विथ रिस्पेक्ट टू y, म्हणजे इथं yची टर्म नाही, म्हणजे हे कॉन्स्टंट. आणि आपल्याला माहीतच आहे का कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा नेहमी 0 असतो, +0. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ n विथ रिस्पेक्ट टू x फाइंड करायचं आहे, दॅट इज डॅबा n बाय डॅबा x पार्शियल डेरिव्हेटिव्ह. ते फाइंड केल्यानंतर तुम्हाला सेम ॲज डॅबा m बाय डॅबा y व्हॅल्यू भेटेल. आणि हेअर डॅबा m बाय डॅबा y इज इक्वल्स टू डॅबा n बाय डॅबा x, दोघांची व्हॅल्यू ही सेम आहे, म्हणून हे एक्झाम्पल आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचं. आता जर डॅबा m बाय डॅबा y इज इक्वल्स टू x आलं तर हे असतं एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. हे अगदी सोप्या भाषेत लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही वापरू शकता. आणि जे सॉल्युशन फाइंड करण्यासाठी आपण मेथड यूज करतो ती मेथड असते इंटिग्रेशन मेथड, आणि ते सॉल्युशनला आपण जनरल सॉल्युशन म्हणतो, कारण की त्या सॉल्युशनमध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट हा इन्क्लूड असतो. ठीक आहे. आता आपण सॉल्युशन कसं फाइंड करायचं ते बघूया. तर सॉल्युशन फाइंड करण्यासाठी आपण इंटिग्रेशन यूज करतो. इंटिग्रेशन ऑफ m(dx) प्लस इंटिग्रेशन ऑफ n(dy) इज इक्वल्स टू c, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ठीक आहे. आणि mचं इंटिग्रेशन करताना आपल्याला विथ रिस्पेक्ट टू dx करायचं आहे आणि nचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dy करायचं आहे. mच्या इंटिग्रेशनमध्ये y हा कॉन्स्टंट असेल. ठीक आहे. आणि nच्या इंटिग्रेशनमध्ये जी टर्म असेल ती फ्री फ्रॉम x असेल. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण mची टर्म ॲज इट इज लिहूया. mची टर्म कुठून लिहायची? mची टर्म ह्या टर्मपासून लिहायची आपल्याला. ठीक आहे. mची टर्म y² e⁻xy² प्लस 4x³. त्यानंतर mची टर्म ॲज इट इज लिहिली इथं. त्याच्यानंतर nची टर्म, आता बऱ्याच जणांना विचार पडेल का इथं nची टर्म दिलेली आहे 2xy e⁻xy² मायनस 3y², पण आपण लिहिताना फक्त -3y² का बरं लिहिलं? तर त्यासाठी तुम्ही जर इथं लक्ष दिला की इथं कंडिशन दिलेली आहे टर्म्स फ्री फ्रॉम x, म्हणजेच आपल्याला अशा टर्म घ्यायच्या आहे ज्यामध्ये x इन्क्लूड नसेल, म्हणजे xला आपल्याला गृहीत धरायचं नाही. ठीक आहे. आता ह्या इक्वेशनमध्ये n इज इक्वल्स टू 2xy e⁻xy² आहे. इथं xचा समावेश आहे म्हणून ही व्हॅल्यू 0 असेल. ठीक आहे. फक्त उरेल -3y², म्हणजेच आपल्याला nच्या जागेवर फक्त लिहायचं आहे -3y² आणि त्याचा इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. इंटिग्रेशन हा सिम्पल आहे. y कॉन्स्टंट आहे म्हणून त्याला आपण आउट ऑफ इंटिग्रेशन घेऊया. त्याच्यानंतर विथ रिस्पेक्ट टू x इंटिग्रेशन केल्यानंतर फायनली आपल्याला हा सॉल्युशन भेटतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरा एक्झाम्पल आहे. ते सॉल्व करण्यासाठी आपण dy बाय dx आपल्याला दिलेला आहे ते ॲज इट इज लिहूया.
त्याच्यानंतर आपला डेफिनेशननुसार जे फॉर्म आहे एम इंटू डी एक्स प्लस व्ही इंटू डी वाय इज इक्वल्स टू 0, जी डेफिनेशनमध्ये फॉर्म दिलेला आहे एम इंटू डी एक्स प्लस एन इंटू डी वाय इज इक्वल्स टू 0, त्या फॉर्मनुसार जी टर्म डी एक्सच्या जवळ असेल ती असेल एम, ठीक आहे. त्याच्यानंतर जी टर्म डी वायच्या जवळ असेल ती असेल एनची टर्म, ठीक आहे. एम आणि एन राईट करूया. हे तुम्हाला रिअरेंज करावं लागणार, हे सिम्पल रिअरेंजमेंट आहे. त्यानंतर एम आणि एनची टर्म भेटली, त्यानंतर आपल्याला पार्शियल डिफरन्शिएशन एमचं विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे -2 भेटेल. देन पार्शियल डिफरन्शिएशन ऑफ एन विथ रिस्पेक्ट टू एक्स -2 भेटेल. त्याच्यानंतर हे दोघांची व्हॅल्यू ही सेम येते म्हणून हे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असेल. आणि सॉल्युशन फाइंड करण्यासाठी आपल्याला इंटिग्रेशन यूज करावं लागणार आहे. एमची व्हॅल्यू ॲज इट इज राईट करायची, एनची राईट करताना टर्म्स फ्री फ्रॉम एक्स घ्यायच्या. आता इथं एनची टर्म आहे ब्रॅकेट 2x - 6y + 5 ब्रॅकेट क्लोज, म्हणजे हे जर मायनसचा इफेक्ट केला तर -2x होईल, बट -2xमध्ये x आहे म्हणून हे 0. त्याच्यानंतर मायनसचा इफेक्ट करून +6y - 5 यामध्ये x नाही म्हणून हा ॲज अ एनची टर्म काम करेल, ठीक आहे. आणि एनच्या जागेवर ही व्हॅल्यू लिहायची, सिम्पल इंटिग्रेशन फाइंड करायचं आणि फायनल सोल्युशन भेटेल. त्यानंतर तिसरा प्रॉब्लेम आहे dy/dx + y cos x + sin y + y अपॉन sin x + x cos y + x = 0. आणि ते फाइंड करण्यासाठी परत आपल्याला आपल्या डेफिनेशननुसार एम आणि एन फाइंड करायचं आहे. हे सिम्पल रिअरेंजमेंट आहे म्हणून मी जास्त डीपमध्ये घेत नाही. त्याच्यानंतर एन फाइंड करायचा, सिमिलरली पार्शियल डिफरन्शिएशन करायचं. हे दोघांची व्हॅल्यू सिमिलर आली म्हणजे हे एक्झाम्पल आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आणि सॉल्युशन विल बी जनरल सॉल्युशन, ठीक आहे. एमची टर्म इंटिग्रेशन मध्ये ॲज इट इज येईल, एनची टर्म फ्री फ्रॉम एक्स. आता इथं एनची टर्म आहे sin x + x cos y + x, सगळ्या याच्यात x आहे म्हणून ही व्हॅल्यू 0 येईल. सिम्पली 0 पुट करायचं आणि इंटिग्रेशन ऑफ 0 इज ऑलवेज 0, ठीक आहे. त्यानंतर हे फायनल सोल्युशन असेल. हे तुम्ही सॉल्व करू शकता. त्यानंतर ॲज अ होमवर्क गृहपाठ म्हणून तुम्हाला 2 प्रॉब्लेम दिलेले आहेत, ते तुम्हाला सॉल्व करून त्याचे ॲन्सर्स तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत, ठीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.